तुझ्यापासून तिथं फोटो जी गेलं कुणापासून गेलं फोटो अरे मला पोलिसाला काय माहित झालं माहिती? कसं पोलिसाला माहित झालं कसं मला सांग आधी अरे एवढ्या अण्णा, घरातलं मला कसं माहिती रे कोणी सांगितलं काय सांगितलं? नाही तुला कसं माहित नाही तू आणि सागर गरड दोघाशिवाय कुणी गेलं नाही माझ्या अंदाजानं नाही मी तुम्हाला मी तर- सांगतो हम्म. काय तुम्हाला सांगतो मी असं मला काय काम नाही पुणे रिटायरमेंट आलं तुमच्या घोडाला मी तिथं राहणं मुश्किल करी गेली तुला अरे बाबा, तू तुला बिन- नाव सांगावं लागेल तू गावात राहतो गल्लीत राहतो तुला सगळं माहिती असतं पोलीस स्टेशन कोण काय कसं माहिती झालं कसं डायरेक्ट रेट कशी आहे झाली पोलिसाची काय माहिती रे अण्णा, मी गावाला होतो रे. तू गावाला गेलास त्या टायमाला तू सागऱ्या तुझ्या त्या दिवशी कसं काय गेला गावाला परत काल मी बरोबर सागऱ्या तू काल सागऱ्या बेर गावात नव्हता आणि तू बी नव्हता तुम्ही अरे दोघं कसं काय मी गेला 2 दिवस आधी गावाला गेलेलो विचार तू आम्हाला. बरोबर पोलिसाच्या आयला घोडा लावून तू गेला तिथं नाव फुट टाकले दुसरीकडे आणि निघून गेला तुम्ही त्या दिवशी कसं काय गावाला गेला तू आज त्या दिवशी मी पहिले ठरलेलं आहे बाबा आमचं ग्रामसेवकाचं बदली. काय ठरले नाही काय नाही फुटू गेलं कसं मला हे तू नाव सांगितलं बरं नाही तर तुला मी का नाही अरे तिथं बाबा, गल्ली मला तुला माहित- तुला अण्णा, सांगतो मला- पोलीस स्टेशन तुझ्या जवळ आहे पोलीस स्टेशनच्या आयला घोडा येत असतो मी अरे काय बाबा, आणि हा. तुला राहणं मुश्किल करीत असतो मी तिथं अरे बाबा, येईपर्यंत मला येईपर्यंत नाव सांगितलं पाहिजे तू आता तू गल्लीत राहतो तू सागऱ्यात तू जा पोलिसाचं दुसरं कुणाचं जमत नाही तर सागऱ्या डायरेक्ट एंट्री कशी केली त्यांनी काय कारण नाही बरं थोडं तरी फुसफुस तरी झाली पाहिजे की नाही घरात गाडी येते घरात 3 वाजता ती बी आणि तू गावाला जातो सागऱ्या बी गावाला जातो होय आता मला काय माहिती रे. मग तू नाव सांगणं जरुरी आहे तुला बसायचं असं तुला एकच पर्याय की नाव सांगणं जरुरी आहे तुला अरे मग फोटो बाबा कसा काय तुला नाव सांगणं जरुरी आहे ती माडकीचं नाव असू किंवा दुसरे असू कुणाचंही नाव तुला नाव सांगणं जरुरी आहे मी तर का नाही मला काम काय नाही बघ काय तुम्ही नाव सांगितलं म्हणजे ती गांजी झाड लावली ठीक आहे गलत आहे पण तुम्ही नाव कसं सांगितलं घरात येऊन तुझ्याकडून फुटून निघते दुसरीकडे कळत नाही तुझ्या घरात कोण आलं मग तू नाव सांग नाही हा मग कसं काय नाव नाही सांगितलं म्हणजे असं तू असं बसून घरी तू ही करायला काय मग म्हणजे गोडा लावतो पण हवडा गोडा लावू नको की बदनामी उस्तर आणि वाकडं काय केलं तुम्ही काय केलं ते सागरेनं तो तरी काय केलं किंवा त्या मडकीने तरी काय केलंय आगल बदलीने काय केलंय शेट केली काय काहीच केलं नाही बोस शेट बी उकललं नाही तुम्ही काय केलं 1 रुपया द्यायची पाहिजे नाही आली पोलिसला आणि माझी लई ओळख आहे तुमच्या आईच्या बॉकीची ओळख आहे तुमच्या तुम्ही नेमकं टायमाला निघून गेला गल्लीतली चुत्या बनवायची काम करता हा सोडून तुम्ही पोलिसाची ओळख आहे तुमच्या वैल्या माट्या पोलिस कोणाची नसते ती पोलिस फक्त फायद्याची घेत असते ती आणि गल्लीतली माणसं उपयोग घेत असते ती काय हे लक्षात राहू दे तुम्ही असं चुगल्या करायच्या आणि गावात बसून असं धंदा करीत बसायचं चुगल्या आता इथून पुढे काय जायला लावायचं तुमच्या ओढायला लावा मी पण निवांत आहे म्हणायचं तुमच्या थोडे बी चुकाच होऊ द्या मग सांगतो गावात आणि तुम्ही कशी काय करता ते बघतो मग पुणे तुला माहित नाही तुला कसं माहित नाही तू गावात राहतो तुला माहित नाही का सगळ्याच माहिती होतं तीच माहिती होत नाही नुसतं मला नाव सांग कुणाचं आहे ती नाव गेलं कसं पोलिसाला माहित झालं कसं डायरेक्ट एंट्री कशी केली अरे कुणालाच कळत नाही गावात घरची एंट्री केली करायची कशी एवढं कळतंय काय तुझ्या घरात काय चाललं मला कळतंय का तुझ्या पाठीमागं आज कुणाला माहित नाही ती गांजे झाड लागलेलं कसं माहित झालं बरं सांगितलं कुणी तुला माहिती आहे नाव सांगावं लागलं तुला नाहीतर तुला सांगतो तुझं गाबाळ उचलून आपलं कुठं तरी जायला निघ मला सुटेली येईपर्यंत तुझं गाबाळ निघायचं चक्करमध्ये राखून निघून जायच्या नाहीतर तुला सांगतो मी पत्र उचलून काढणार मी घरी आल्या सांगतो पुण्याच्याला इजितीनं सांगतो तुला माणुसकीनं तुला नाव सांगणं ते जरुरी आहे माणुसकीनं काय तुला वाटतं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन शेट उपटीच नाही आम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशन मध्ये काय गंधम आहे काय ती पोलिसाला लाख रुपये द्यायला तयार जातो हा काय करते पोलीस म्हणजे काय तुम्ही खायला बसला पैसे नाव सांगायचं साईडला व्हायचं गेला निघून गावाकडे सागऱ्या तू काय करतो असले धंदा करताव हा त्याचं तरी सांगायचं त्याच्याला सांगायचं तरी जरा सांगायचं फोटो काढायचं ती टाकला तू फोटो तो आता काढला की त्यानं टाकला असं दुसरं झालं काय मग गावात सगळी तुझ्यावर नाव घेते ती मला माहिती बसून तुझ्यावर नाव घेते छोट्याने किंवा ह्यानेच केलं नाही त्या मडकेजीने केलं मग नाव कुणा सांगायचं कुणाला बरं कुणी केलं हे सांग तू सांग कुणावर अंदाज कुणावर घ्यायचा सांग मला आधी हे अंदाज घ्यायचा कुणावर तो केलं किंवा सागराने केलं पोलीस स्टेशन मध्ये तुमची सरवायच्या काय पुढे घ्या पैसे 5-50 हजार रुपये मिळते तेवढं बसून निवांत खायचं राहायचं मग सागऱ्याने ते मडकेची ती तुम्ही मडके तू ती भांडणं मी एका सुट्टीला एका संघ भांडणं करणार आहे आता एकदम करणार नाही भांडणं काय तुम्ही पोलीस स्टेशन दाखल जाऊन पोलीस स्टेशन ओळखीचे वय घरात पुसून एका दिवशी डायरेक्ट ती 3 वाजता दुपारच्या टायमात तुमची हुडी झाली का म्हणजे घरात दुसऱ्याच्या घरात काय चाललंय काय नाही वापरून बघायचं नाही दिवसात तर उचललं तुला सांगतो छोट्या तुला सांगतो मी नाही आज टोकरली फिरतोय मी इतकी तुला काल फोन केला नाही परदेशी फोन केला नाही काय सुटल्यावर आणि तुम्ही लाख रुपये दिले तर मी लाख रुपये दिले तिथे भरले पोलीस स्टेशन मध्ये कोण देणार पैशाचं कोण देणार सांग माझं मी लाख रुपये भरले तिथून का बोला सोडलंय काल हा मी लाख रुपये दिले तिथं तुमच्या ओळखी आहेत ना लाख रुपये मला द्यावं लागते तुमचं नाही तर नाव सांग ती मडकेची तू आणि सागऱ्यात दुसरं कोण सांगू शकत नाही जा नाव सांग नाही तर तुला नाही तर
हा सांग तू कुणी नाव सांगितलं नाव सांग मग तुला नाही सांगायचं तर हे जण केलं तसं केलं असलं धंदा बंद करा जिंदगी जगायचं असं नीट जागा काय काय तुमचं पोलिटिशियन काय काय कोण नाही ओळखीची तर काय नसतंय तेवढं पुढे असते आम्हाला माहिती आहे पोलिटिशियन काय असतं ती चोल्या मारायचं बंद करा असल्या गावात राहून आणि मला माहित नाही माहिती बरोबर गावाला निघून गेला त्या दिवशी तू परवा दिवशी निघून गेला आज आला असेल अजून बी नसेल आला तुला माहिती आहे आता पेटले झाले जरा आपल्या 5-50 मिळलं कुणी कोणतरी बाद झालं नाही बाबा मी माझ्या कामात आहे तुझ्या तर कामात तू असतो 5-50 मिळायला काय तुला सांगायला 25 मिळायला बाद झालं त्याला पोलिसाला तहसील झालं तुम्हाला काय धंदा आहे गावात राहून असं दुसरे दुसरं काम तर धंदा करायचं नाही तर करायचं तरी काय करायचं मग असं तू काय ते झाडाची लाव हे लाव ती लाव ती म्हातार तुला मारील बघ घरात गावात असलं तर ती म्हातार तुला तुझ्या पेटलेला आहे म्हातार काय नाही ती कुठं करू नको तुला पहिल्यांदा सांगतो ती म्हातार तुला तुझ्यावर आळ गेला गावाली सगळी म्हणते मला कोण 10 वेळ झालं काय सांगितलं घरातलं कुणी आता मला बिया मारायच्या आधी तू सांग आपल्या घरातमधून त्या घरामधून दिसतंय कुणाला दिसतंय कुणाला बरं दिसलं कुणी दिसतंय कुणाला बरं दिसलं तरी नाव सांग मग तुला तुझ्या घरी कोण आलतं का त्याच्या आयला वाढवलं तुम्ही बसून तुला नाही सांगायचं तर मग नाही तर मडक्याची पत्रकार तुम्ही लिहायचं ना पत्रकार ती आणि पत्रकार त्यानं काय केलं माहितीये का दुसऱ्याला दिली कालची केस आणि ह्याला गावातलं गल्ली तर चालू माहिती झालं नाही हा गावात दुसरे पैसे कमवायचे दुसरीकडून कमवले पैसे हा दुसऱ्या केस दिली आणि गावातल्या गावात चाललाय पैसे लागते त्याला कशाला असलं जण काय असलं पोलीस स्टेशन बिस्टर आम्ही वरत्या घालतो आम्हाला माहिती असतं काय कोण कोणाचं किती असतं ते काय फोटो काढला दिसतो तो फोटो काढला आणि सागराला दाखविला तुझ्या लक्षात नाही आलं तो कधी फोटो काढलेला आहे ही गेम झालेली आहे तुझ्या लक्षात नाही आली फोटो काढला का मागचा तो मला सगळं माहिती झालं गावातून इथं मी बसून मला काही काम नसतं इथं अरे फोटो बी काढला नाही काहीच नाही राहणार मग तुला माहिती कसं बघ झालं अरे घरात कोणी येऊ शकतं तुझ्या घरात पाठीमागं काय कोणाला माहिती आहे मला माहिती आहे पाठीमागं काय ती 4 वाजता मला आबाचा फोन आला रात्री 8 वाजता तेव्हा मला कळालंय तुला कळालं तर पहिले तर जग मध्ये सगळे गेले सांगितलं फोटो काढून दिलं कोणाला तरी आणि गेला निघून गावाला नाही तसं नाही नाही मग झालं माहिती कोणाला मडकी नाही तूच मग पोलिसाचं मडकीचं जात नाही मला माहिती आहे ती मडकी जात नाही पोलिसाकडे गावातली सगळी म्हणते ती छोट्याने केलं म्हणते ती मला किती जणांचा फोन आला छोट्याशिवाय कोण करू शकत नाही त्याला चिटकोणा दिसलं फोटो काढलं दिलं दुसऱ्याला दिलं असलं कोणाला तरी पोलिसाला सांगा कुणी करायला काय फोटो मला तरी करून काय उपयोग आहे करून काय उपयोग तुला पैसे मिळाले ना 5-50,000 रुपये बसून काय नाही 5-50 घेतलं तर 25,000 रुपये तुम्ही दिले मी ₹1,00,000 दिलेत काल विचार कोणाला बी विचार बाबा माझं काय कोणाला विचारू काय आले तर काय नाही तू आपलं तुझं काय कर माहितीये का तुझं कपडा गुंदायचं चालू कर गली सोडून जा कुठेतरी काय मला काय काम नाही ती पोलीस ती बघत राहील पोलिसाला आम्ही 2 सुट्टी यायच्या आधी 2 दिवस पहिले काय काम करून आम्ही गावाला होतो रे मला काहीच माहित नाही अण्णा तुला का माहित नाही तू गावात राहतो तुला का माहित नाही आपल्या घरातून दिसतंय फोटो कोणी काढलं मडकीने काढलं का सांग त्याच्या आयला गोडा लावतो ते जाऊन तुला कसं माहित नाही बरं तू इथं गावात राहतो पोलीस डायरेक्ट घरात घुसते ती कशी याचं काय कारण आहे तुला काय अंदाज बरोबर तुझं तू सांग बरं ठीक आहे कोण नाही सांगितलं घरात अंदर घुसते ती कसं कुणीतरी सांगितल्याशी घुसतेत का अंदाज तुझ्यावर तुझ्यावर नाव घेते सगळी गावात छोट्यानेच केलं म्हणून काय तू आता किती गाव काय बी म्हणते कसं बरं चिटकून तू आहे तिथं मला तरी सांगायचं पहिल्यांदा फोटो काढायचं काय तुझी तू काय ना काय तू गेम केलेली आहे तुला कळलं नाही गेम करताना कसं केली ती पण मला तरी सांगायचं असं झाड वाढले बाबा काय करायचं काय नाही अरे अण्णा मला आता आज लावली ती काय ती झाड मग झाड मग तू आता किती दिवस राहायचं माझ्या आता तरी पैसे मिळाले लावली मग त्या सागरेनं दुसरं कुणी केलं आपण तसं नाही काय असं नाही कुणी केलं मग केलं कुणी माहिती आता तुला माहित नाही तू गावात राहतो तू सागरेनं तूच केलं दुसरं कोणी मी नाव कोणावर घेणार आहे तुला तुम्ही दोघांनाच केले दुसरं कुणीच करू शकत नाही कुणी केलंय आमच्या घरी दुसरं कोणी येत नाही कुणी केलं सांग की का माहिती रे मग तुला घरातलं माहित नाही तर काय तू केलं कुणी मग मला सांग मडकेला सांग नाही त्याच्या उकड्याचं नाव सांग सांगितलं कोणी पोलिसाला त्याच्या पोलीस मध्ये त्या लिहिलं कोणी मला डायरेक्ट पोलिसाला कुठल्याच घरातलं कोणाचं कळत नाही की बाबा इतके दिवस नाही आज कसं कळलं कळलं ते मला सांगायचं असतं बाबा असं झालंय म्हणून केले म्हणून तुम्ही निघून गेला गावाला दोघं आणि पैसे मागता तुम्ही पैशासाठी तुम्ही पोलिसाला पैसे माहिती शिवते आलेत काय मी कोणाला पैसे मागितले तुझी ओळख यायची ना पोलिसावाला लिहिली ओळख यायची त्याला काय ना काय तसं नाही बाबा माझं काय नसते मग काय झालं मग आता काय केलं काय नाही हाय घरी भाऊ घरी यायचं भाऊ तुझा सोडलं काय बोला मी ₹1,00,000 देत सुट्टेत भाऊ ती काय माहित ना बाबा मग कुणी दिलेत
नाही माहिती झालं कसं मला सांग पाहिजे. पोलीस तुमच्या दोघाशिवाय पोलिसाची कॉन्टॅक्टच नाही तर कुणाचं. हा कुणाच कॉन्टॅक्ट आहेत पोलीस? मला सांगा माणसाचं गावातून कॉन्टॅक्ट आहेत म्हणून. पोलिसाला कॉन्टॅक्ट नाही फोन मारायला काय? अरे अण्णा साहेबाचा नंबर सुद्धा नाही, ते नवीन साहेब आले होते. साहेबाचा नंबर नाही तुमचे नाही त्या टायमाला बरोबर आपल्या टायमाला साहेबाचा नंबर नाही त्या टायमाला तर लय तुझ्या साहेब ओळखी त्या तुझ्या सगळ्या लय ओळखी गावात आहे का नाही? नाही तुझ्या लय गावात ओळखी तुमची तुमचं बोच तुम्हाला उचलून गेलं लागून आपलं दुसऱ्या ह्याच्यात पाडताव. हा गावातली सगळी माणसं मला फोन किती 10 जण झाले असतील. पुरी केलं मग ही असं कसं झालं कसं कळालं कसं घरात जाऊन कळलं कसं? डायरेक्ट पोलीस घुसली घरात. हा कळालं कसं? बघ कळालं तू माहिती नाही अंदाज काढ तू कसा कळ बरं कळलं बरं तू नाही केलं म्हणतो ठीक आहे बाबा तू माहिती तू केलं नाही कळलं कसं? मग पोलिस माहिती झालं कसं? मग अंदाज तू काढ माझ्याकडे तू आहे बरं. हा काढायचं कसं? घरात घुसली कशी? तुझ्या घरात घुसली कशी माणसं? घरात घुसली कशी माणसं? काय कारण नाही म्हणजे कळलं कुणी कुणा पुसून झाली असेल ना. पुसून कुणीतरी झाली तेव्हा पाजल्याला वाश येतो का नाही? बरोबर. हा मग झालं कसं? पोलिसाला डायरेक्ट घरात घुसते 3 वाजता घुसली ती डायरेक्ट रेड. त्याच्या आयला निश्चित पोलिसाला आम्ही तीच कामं करता हो. काय कुणी जर फुसकी मारली कुठेतरी काय झालं कुणी फुटू काढलं टाकलं नुसतं पुढे काय फुटू बी टाकायचं नाही सांगायचं नुसतं जावा नुसतं तिथं मिळलं 5-25 हजार रुपये 5-50 झालं काम झालं. सतूचं नाव घे सतूचं नाव घे तू मी त्याला दाखवतो. मग कुणाचं नाव घे कुणाचं नाव घ्यावं लागलं ना तुला तरी केलं का? बापाचं जमत नाही म्हणून मग बापाचं जमत नाही म्हणून तरी केलं का? कुणी काय नाव कुणी म्हणजे गल्लीतल्या सांगितलं कुणी? मग सांगितलं म्हणजे झालं का? पोलीस डायरेक्ट घरी येतात कशी? मला ही कळा नाही अजून इथं आम्ही बी राहता इथं पोलीस डायरेक्ट घरी येतात कशी 3 वाजता ती बी दुपारच्या टायमात? बरं कालवा नाही काय नाही फुसकिंग नाही काय नाही काय सांगितलं कुणी? मग सांगितलं मध्ये पोलिसाला सांगितलं कुणी? आणि डेअरिंग नाही कुणाची सुद्धा ही तुमची डेअरिंग दोघांचीच आहे दुसरी कुणाची नाही डेअरिंग. ती मडकीची पोरं गरीब आहे ती काय रोज पोलिसामध्ये जाऊन ह्याच्यामध्ये जाऊन भाऊ आलं झालं गेलं ती झालं ती काय ती मरणार आहे म्हातारं. आणि मी काय पोलीस स्टेशन मध्ये महिनाभर राहिलं तर काय करायचं? आणि अजून मी लावतील त्याला काय त्याची गोष्ट नाही. पण ही सांगितलं कुणी? घरात एंट्री मारायची बरं दारात यायचं आणि 8-8 तास 7 तास तुम्ही चुऱ्या केल्यात का कोणी? मर्डर केलाय उचलून नाही कोणाच्या बाया बिया? हा बाया उचलून न्यायचं कोणाच्या? हा बाया उचलून येतो मग मर्डर असा बी तसा बी मग दारात एंट्री डायरेक्ट. हा बरं फुसफुस नाही काय नाही मग तुम्ही एवढे पोलीस स्टेशन मध्ये जाता येता हो. हा सांगितलं कोणी? मला नाव सांगितल्याशिवाय तुला सांगतो तुला नाव काढ सांगणं जरुरी आहे. कुणाचं कुणाचं लावले कसं? तू गावात राहतो तुला माहिती आहे सगळं. कुणाचं नाव सांगायचं? नाव सांग कुणाचं बी. हे ना असं फोन घे मारले म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुला पैसे तुम्हाला पाहिजे होते ना? तस कसं आलं माहित नसल्याशिवाय काय कसं? मग माहिती झालं कसं? मग मी तीच म्हणतो माझ्याकडे तुम्ही आहे माहिती झालं कसं? त्यांना पोलिसाला माहिती झालं कसं? माहिती झालं व्हायचं कारण कसं झालं यांना? माहिती झालं काय कारण कसं? कुणी सांगितलं? बाईने सांगितलं जाऊन कोणत्या बायांचं नाव सांगितलं? सांग तू बायांचं नाव त्यांच्या आयला त्या बाईला नाही दिवस उचलत बोलते गावात काय? मला काय काम नसते आम्हाला काय काम नसते गावात आली हीच करायची रिटायरमेंट आल्यावर त्याच्या आयला घोडा लावायला चांगला बसलो आम्ही इथं तर जगू विधानाने जगायचं बी नाही आता. हा म्हणजे इजी त्याचं पंचनामं वय 60-60 वर्ष 70-70 वर्ष नोकरी करायची तुम्ही कांदे लावून म्हणून बरोबर ठीक आहे लावलं ठीक आहे गलत्या झाल्या त्या. हा गलत्या झाल्या त्या तुम्ही काय कोण विचारणार आम्हाला? बरं फोन लावा तुम्ही पैशासाठीच केली की तुम्ही आणि काय घंटा मिळाला का तुम्हाला? काहीच मिळणार नाही. काय मिळेल तुम्हाला? हा काय मिळेल तुम्हाला? तुम्ही दोघांचे दोघं निघून जातो तिथं आणि मागून बोलायचं काय नाही. कुणी लावलं बोलू की कुणी लावलं सांग? पोलिसाचं कोण असेल ते तू सांग. का माहिती राहणार काय? हा का माहिती आता कसं तुला सांगणं जरुरी आहे. तुला सांगतो नाहीतर तुला नाहीतर गाव सोडतो तुला गाव सोडावं लागेल तुला सांगतो. नाहीतर मी सुट्टीला प्रत्येक टायमाला ह्या टायमाला पुढल्या टायमाला मी राहणं मुश्किल करी बघ तिथं. मला काय काम नाही. काय करायचं तू कर. तुझी किती पोलीस ओळखी आहे तू काय करू शकतो? काय करू शकत नाही. अरे बाबा मी काय करू? मी काय केलंच नाही तर उगाच आहे का नाही? आहे का नाही म्हणजे तू केलं नाही तर तुला माहिती नाही पाहिजे का नाही? मग केलं कोणी? मग पैसे तुम्ही दोघांनीच केलं दुसरं कुणावर नाव घेतो? गलीत मग 10 जणांची मग कोण आले मला ह्याशिवाय करू शकत नाही. फोन येऊ शकते काय नाही गेली तर वाईट आहे. कोण वाईटवर आहे? वाईट केल्याशिवाय कोणाच होतं काय? गली वाईट म्हणजे मग केलं कोणी? करायचं तरी काय सोपं आहे काय? आपल्या घरी येते कोण? कोणत्या माणसांना तुझ्या घरी कोण आलतं का? दुसरा माणूस कोणी बघितलं का? मागून कोणी बघितलं का? बरं मला तरी सांगायचं बाबा हे माणसानं बघितलं होतं असं केलं होतं तसं केलं होतं. डायरेक्ट घरात एंट्री त्याच्या आणि फोटो काढून उभा करून आणि जेलमध्ये गेला म्हातारा 6 वर्षासाठी तू काय करायचं होतं? गेलं तर गेलं म्हातारी पडली असती म्हातारा जाऊन बसला असतं गपचिप. हा आणि म्हातारीनं काय कुणी सांभाळायचं होतं? म्हातारीला तू सांभाळ असतं काय? मी सांभाळायचं होतं? कुणी सांभाळायचं म्हातारीला?
आज बरं. उंचाला काय सोडलं नसतं तुझ्या पाय पडायचं काय छोटं छोटं हम्म. छोटं तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्या लय ओळखी आहे त्या तुझ्या ओळखी लय आहे त्या तर मग असं गोष्टी बरं, पाहिल्या नाही चला. पाहिजे तुझ्या घ्या व्हिडिओ घ्या की अण्णा फोन करतो तुला. काय फोन करतो फोन बिन करी जाऊ नको मला नाही डोकं दुखून जाऊ नको तुला पहिल्यांदा ते नाव सांगणं जरूर आहे तेव्हा फोन करायचा मला इथून पुढे फोन करतो खरंच. बाबा. काय ते चला नाव की सांगायचं आता. पहिल्यांदा त्याचं असेल त्याचं